जय जय रघुवीर सदा सर्वदा योग तुझा घडावा से कारणी देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ राम राम राम. परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. सर्व हरी गुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. आज मित्रांनो दासनवमी. राम या अर्थातच सर्व काही आलं. दासनवमी म्हणून या दासनवमीच्या निमित्त ज्या पुरुषानं पृथ्वीवर परब्रह्मेच्या प्राप्तीसाठी घरगृहस्थीचा त्याग करून, संसाराचा त्याग करून, ब्रह्मचर्यात धारण करून 36 वर्ष ज्यांनी कठोर तपस्या केली, त्या समर्थ चरणी आणि समर्थ भक्तांच्या चरणी स्वानंदाचा राम राम नारायण. कारण असं मित्रांनो की या सृष्टीची निर्मिती झाल्यापासून सगळा खेळ कशावर खेळला जात असेल तर तो आहे अहंकार. आणि अहंकारातून जन्माला येणारा मी. चराचर जगत ज्याला मीच स्मरण झालं, त्या खोट्या मीमध्ये खोटा अहंकार धारण करून दुःखालयात आणखी भर घालतोय आणि मृत्यूलयात येऊन पुन्हा आणखी भर घालतोय. पुन्हा पुन्हा जन्माला येतोय आणि पुन्हा पुन्हा दुःख भोगतोय. हे ज्या महापुरुषांना पाहवलं नाही त्यांनी भगवंताची भक्ती करून आणि यथाशक्ती भगवंताच्या सूत्राला समजून स्वतः आचरण करून मग ह्या दुःखी जनाला देण्यासाठी विशेष तप केलं आणि तपाचा सार काय काढला तर अंतःकरणाची निर्मलता आणि चित्तवृत्तीमध्ये अभ्यास वैराग्यवृत्ती. संपूर्ण जीवनाचं सार काय असेल तर आनंदात राहावं, आनंदात जावं. जसं सकाळी एकाला सांगितलं होतं साधकाला की 2 अवतार झाले ते राम आणि कृष्ण, पण श्रीकृष्णाने राहायचं कसं आनंदात आणि जायचं कसं शांतीत हे दोन्ही दाखवलं. तसं हे महापुरुष आपल्याला असंग कसं राहायचं आणि संग देऊन जगाच्या उद्धारासाठी दास आणि सख्य या दोन वृत्तीला कार्याकारण धरून जगाला जगदीश स्वरूप पाहून, जगाला रामरूप पाहून उगवत्या सूर्यापासून सेवेला आरंभ करायचा आणि मावळत्या सूर्याला स्वतंत्रता धारण करायची, म्हणजे एकांतवास घ्यायचा. अशी दिनचर्या समर्थांची तपस्येच्या काळात बी होती आणि नंतर सहज गुरुपदी आल्यानंतर सहज अवस्थेमध्ये होती. म्हणून यांच्याबद्दल असं म्हटलं जातं आणि त्या काळात शास्त्र आणि शस्त्र या दोन्हींच्यावर विशेष भर दिला होता. का तर आतताईचा नाश करणं हे सुद्धा साधकाचं काम आहे, ते आतलं असेल किंवा बाहेरचं असेल. का बरं असं होतं तर मनुष्याला मनाची, अहंकाराची, वैभवाची, सुखाची जाणीव झाल्यापासून भोगासाठी कुठेही लाचार होतो आणि संग्रहासाठी आयुष्य गमावतो. या सर्वांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं तर शेवटी अभ्यासवृत्तीनं पाहिलं त्यांनी की आपण जगायचं आणि इतरांना
त्या जगण्याचे धडे द्यायचे. हो, म्हणून त्यांचं दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि करुणाष्टक हे चार विशेष खांब मांडले जातात. शंकरदेवाने अभ्यास केल्यानंतर त्यांच्यावर एक सुंदर त्यांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखातलं एक विशेष मला आवडलेलं वचन होतं की समर्थ म्हणजे दिवसा दास असायचे आणि रात्रीचे स्वामी असायचे. काय अर्थ बाबांनो याचा? जसं गोंदवलेकर महाराज म्हणायचे, दिवसाचं रामनाम, दिवसाची साधना तपस्या तुम्ही सांभाळा, रात्र मी सांभाळेन. अरे बाबा, हे कसं काय? तर आपण झोपल्यानंतर प्राण जसे स्वयंभू सहज चालतात, अन्यथा दुसरा दिवस पाहायला मिळाला नसता, तसं रात्री तुमच्यामध्ये दिवसभराचे जे संस्कार आहेत ते स्वप्नरूपानं देहबुद्धीला आणि संसाराला अजून पुष्ट करतात. पण तुम्हाला गाढ निद्रेत घेऊन जाईन आणि रात्रीचं मी साधन सांभाळेन, म्हणजे अज्ञानामध्ये मी तुम्हाला सहाय्य होईन आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये दिवसामध्ये हे जग कसं खरं कुठं आहे याचा अभ्यास करा, विवेक करा आणि कर्तव्य करत असताना निर्लेप राहून करा. महाराजांच्या साध्या भाषेत म्हणजे काय, झाली चूक, होऊ नये ते झाली, मृत्यूलोकात आलो, भोगसुख भोगली, देहसुख भोगली, संग्रहबुद्धीनं साठवलं, परिणाम काय, मोकळं जायचंय. जाताना कसं जायचंय? तर ज्याच्यासाठी केलं त्याच्यासाठी राग करून जायचंय, त्याचीच राग करून जायचंय. हाती काय लागलं? काहीच नाही. म्हणून भगवान वेदव्यासाने आपल्याला आग्रहानं सांगितलं, हा तो ब्रह्मजिज्ञासा. पहिल्यांदा तू कुठे आलास, का आलास आणि तर काय करायचं? वारंवार जागा हो, जागा हो, जागा हो. आज दासनवमीच्या निमित्तानं या महापुरुषांनी ह्या जागृतीसाठी आईला साकडं घातलं होतं. तू म्हणतेस ना डोक्यावर बाशिंग पाहिजे, ठीक आहे, तांदूळ पडायच्या सावधान झाले, प्रस्थान केलं, जांबपासून निघाले, टाकडीत आले, काळाराम मंदिरामध्ये कुठे आश्रय घेतला, कठीभर पाण्यामध्ये हळूहळू इतरांच्याकडून, संतांच्याकडून, महापुरुषांच्याकडून सत्संगाची महिमा ऐकली आणि त्यानुसार साधन तपस्येत बदललं, साधन तपस्येत बदललं. आणि खरोखर तपस्वी पुरुषांना एक भगवत तत्वाशिवाय आणि भगवंताशिवाय दुसरं काहीच प्रिय नसतं. भगवत तत्व आहे आत्मरूप, परमात्मरूप. आणि दोन्ही बाजूने हे जागी असतात महापुरुष. धन्य आहोत आपण की वारंवार आले. तर आजचा विषय त्यांनी अहंकाराचा निराश कसा करावा, पण त्याच्यासाठी अगोदर आपल्यातल्या अहंकाराचं दर्शन झालं पाहिजे. ठीक आहे ना? आपण भगवंतापासून का लांब होतो? अहंकारामुळे. आपण नात्यापासून का लांब होतो? अहंकारामुळे. तो अहंकार आपला असेल किंवा नात्याचा असेल, कोणाच्या तरी अहंकारामुळं पुढच्याला विरक्ती धारण करावी लागते. का? तर मनुष्य परमात्म्याचा अंश असल्यामुळं त्याला जितका लोकांत प्रिय आहे तितकाच एकांत प्रिय आहे. म्हणजे तोच आत्मा या देहामध्ये राहत असताना सुद्धा तुम्हाला आम्हाला येताना बी विचारत नाही आणि जाताना बी विचारत नाही. आणि तुमच्या आमच्यामध्ये देहात राहून सुद्धा आपले कौतुक, आपले गोडवे गात नाही की बघ माझ्यामुळे तू जिवंत आहेस, मी एका क्षणात निघून गेलो तर आहे तिथं पडून राहशील. राम ओम असं हे चैतन्य आहे. ते ब्रह्मरूपाने ज्यावेळेस साकारतं त्यावेळेस समर्थ म्हणते
याच दुःखालयाचं, याच नाशिवंत संसाराची आनंदवन भुवनी होते. म्हणजे हे देवतांना सुद्धा दुर्लभ आहे असं हे स्थान आहे. स्वर्गलोक सुद्धा ओलांडावं लागतं, पण आनंद भुवनी ओलांडण्याची इच्छा होत नाही. का बरं? तर सुख आणि दुःख हे आगमा पाणी, हे येणारं आणि जाणार आहे. आनंद कधी येत नसतो आणि जात नसतो. त्याचा आत्म्याशी संबंध असतो. आणि आत्म्याशी संबंध असल्यामुळे आत्मा जसा येत आणि जात नाही, आकाश जसं येत नाही आणि जात नाही, भ्रमनिराश झाला की जो जिथं आहे त्याला तिथलीच त्याची प्रचिती येते. हे जसं सत्य आहे तसं या अहंकारामुळं हे जे कधी खोटं वाटू लागलं तर कधी खरं वाटू लागलं. खोटं कधी वाटू लागलं तर मनासारखं होईना तेव्हा खोटं वाटू लागलं, मनासारखं झालं खरं वाटू लागलं. म्हणून परम कठीण देही देह बुद्धी वळेना, करुणाष्टकामध्ये एका ठिकाणी समर्थाने सांगितले. का? तर या अहंकारामुळे भजन सकळ गेले, चित्त दुःशित झाले. अहंकारामुळे भजन सुद्धा निघून जातं. एवढंच काय, मोठमोठी नाती निघून जातात. का? आपल्याला कुणाकडून सुखाची अपेक्षा होती, गैर नाही, पण हे जीव लोकात, जीवासाठी, ज्याला आपल्या जीवत्वाच्या वरची स्थिती प्राप्त झालेली आहे, अवस्था प्राप्त झालेली आहे, तो म्हणतो नाही, मी दुसऱ्याला सुख देण्यासाठी आहे. सुख घ्यायचं म्हटलं की आसक्ती आली आणि बंधन आलं, सुख द्यायचं म्हटलं की स्वतंत्रता आली. किती सुंदर शोध लावला समर्थाने. अहंकाराचा निराश करणं खूप सोपं आहे. एक नमस्कारानं अहंकाराचा निराश होतो. कृष्णावलीमध्ये एका ठिकाणी सांगितले, लक्षात ठेवा, आपली आहेत असं दाखवणारे आपल्या पाठीमागं आपली नाहीत याची प्रचिती बी देतात. ठीक आहे ना? तुम्ही कुठं सावध राहायचं आणि कुठून प्रस्थान करायचं, कुठून माघार फिरायचं, हे तुम्हाला एक सत्संगच आत्मबोध करून देतो. म्हणून सुखाच्या अपेक्षेनं सगळी गोळा होते आणि प्रसंगवदान एकदा जवळीकतेनं उबग आली की दुःख देऊन जातात. म्हणून 2 प्रकारची लोक सांगितलेत. एक दुःख देऊन जातो आणि एक दुःखावर फुंकर मारायला येतो. पण समर्थांचं मत असं, भगवंत जसं कोणाच्या अधीन नाही एका भक्ताशिवाय, भगवंत एका प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाच्या अधीन नाही, तसं भगवंताला प्राप्त केलेला पुरुष असला पाहिजे, किंवा भगवंतासाठी चाललेला पुरुष तसा असला पाहिजे. तो कोणाच्या अधीन असू नये आणि प्रकटपणे वारंवार कोणाला भेटू नये. समर्थांची निस्पृह लक्षणामध्ये सांगतात कसं राहावं या जगामध्ये. दासबोध म्हणजे स्वतःचा स्वानुभव आहे. जसं तुलसीदास म्हणतात की नाही, तुलसी रामायण म्हणजे ह्या साक्षात माझा आणि भगवंताचा हा आत्मसंवाद आहे. तसा हा दासबोध आहे. श्रीरामानं मला या जगात उभं केलं, केवळ उभं नाही केलं, अगदी बोट धरून चालायला शिकवलं. जगात राहावं कसं आणि जगातून जावं कसं हे मला ज्या रामकृपेनं मला प्राप्त झालं. असं आश्चर्य काय समर्थ म्हणते की ही शिकवण द्यायची गरज का पडली. मुळात पहिली गोष्ट, ही शिकवण द्यायची गरज का पडली, तर खोट्याला खरं मांडलं म्हणून. नाही, खोट्याला खरं मांडलं. एवढी दांडकी, एवढी भाला बरचे हे कशासाठी घेऊन आला, तर म्हटले अंधारात साप दिसतोय म्हणून. प्रकाश झाला, साप नाही आहे, दांडकी फेकून दिली. तसं अहंकाराचा निराश झाला, साधन गळून पडलं. साध्य होता साधनेचा ठावची नाही, साधन गळून पडलं. आणि मग सहज साधन सुरू झालं. जसं परवा एकाला सांगितलं होतं, गुरुमंत्राचा एवढाच फायदा आहे तुम्हाला, किंवा एवढंच गुरुमंत्राचं मूळ लक्षण आहे की तुमचा सोहम चालू व्हावा. एकदा सोहम चालू झाला की मी कोण आहे याची प्रचिती आली की भगवंताने तुम्ही सख्यत्वानं हवं तिथं प्रकट होऊ शकता, हवं तिथून गुप्त होऊ शकता. असो, अहंकाराचा निराश तो होण्यासाठी पहिल्यांदा समर्थ म्हणतात अहंकाराचं दर्शन झालं पाहिजे. का?
तर संतांचा संग तुला पचत नसेल तर त्याच्या पाठीमागं कारण काय आहे त्याचा शोध घे. आणि संतांचा संग तुला पचत असेल तर त्याच्या पाठीमागं कृपा काय आहे ते हे तू समजून घे. करुणाष्टकामध्ये सांगतात, अहंकाराच्या दर्शनामध्ये, उपरतिमज रामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रमविरामी रामविष्ठाम धामी, घडी घडी म्हणा आता रामरूपी भरावे, रघुकुळ टिळकारे हित आपुली करावे. तुझ्या हितासाठी तू त्यांच्यापाशी गेला होतास, त्यांना मोठेपण देण्यासाठी नाही. तेच आहेत. कोणाच्या निंदेनं ते लहान होत नाहीत आणि कोणाच्या स्तुतीनं ते मोठे होत नाहीत. ही संतांची व्याख्या महापुरुषांनी केली, समर्थांनी. म्हणून रामा, आता मला अहंकारामुळं कामणीची उपरती झाली आणि उपरतीच तुला तुझ्याच प्राप्तीचं एकमेव शस्त्र आहे हे मला कळून आलं. का? अहंकाराच्या दर्शनामुळे आता मला कळायला लागलं की रामा, तुझ्याशिवाय जे काय आहे ते सर्व भ्रम आहे. एक तू शाश्वत आहे आणि शाश्वतच विश्रामधाम आहे, बाकी कुठे विश्रामधाम नाही. म्हणून माझी शेवटची आता अंतिम मागणी तुला एवढीच आहे, तुझ्या स्मृतीशिवाय एक श्वास माझा आत जाऊ नये, आतला बाहेर येऊ नये. घडी घडी म्हणा आता रामरूपी भरावे, क्षणाक्षणाला आता फक्त तो आतमध्ये माझ्या स्थिर व्हावं, बाकी मला काहीच नको. का? कारण जळात राहून सुद्धा जळाचं ज्ञान न होणाऱ्या माशाचं प्रमाण माझं जर आयुष्य जात असेल तर भगवंता, तू माझ्यातच आहेस आणि म्हणायला मी तुझ्यात आहे आणि तरी सुद्धा मला तुझं ज्ञान आहे, मग माझं इथं राहणं व्यर्थ आहे. जसं दासबोधात म्हटले, ज्या गावात राहायचं त्या सरपंचाची ओळख अगोदर करून घ्यावी, त्या राजाची ओळख अगोदर करून घ्यावी. आपण कोणाच्या राज्यात आहोत. मला माझं आश्चर्य वाटते अहंकारामुळं रामराया, की रात्रंदिवस तू जवळ असून सुद्धा या 3 गुणामुळं मी तुला जाणू बी शकलो नाही आणि थोडंफार कधी जाणलं तर तुला परिपूर्णतेनं कधी शरण बी गेलो नाही. माझी चूक बी कळते रामा आणि माझं दुःखही कळते. आता धाडस करायचे ते संतांच्या संगतीनं तुला शरण जाण्याचं. का? कधी कधी स्वतःचीच एवढी कीव येते की मी भूमीवरचा भार आहे बस. म्हणून माझी एकच इच्छा आहे, सकळ भुवनवाशी भेट दे रामदासी. हे दासत्व तुला जर मंजूर असेल तर त्याच्यासाठी मी काय करावं ते सांग, कसं करावं ते सांग. माझ्या परिणामी यथाशक्ती प्रयत्न करतोय. पण वर्णन करायचं म्हटलं तर तुझं म्हणणं तर असं आहे की जीवन जगणं खूप सोपं आहे. मग मनानं, अहंकारातून निर्माण झालेल्या मनानं हे कठीण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जीवन जगणं खूप सोपं आहे. का? जिथून जायचंय तिथून हे पक्व झालं. हे खरं झालं की इथून काही घेऊन जायचं नाही. अच्छा, जिथं आलोय तिथं कुणी कुणाचं नाही हे कळालेलं आहे. मग एकमेकात का गुंतायचं? कारण तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपल्या आपल्या संचित आणि प्रारब्ध कर्मामुळे सगळी एकत्र आली होती आणि सुखदुःख भोगली, परतफेड केली, प्रस्थान केलं. बरं, जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते मोफत आहे. पृथ्वी, अग्नी, हवा, पाणी. मग या आकाशात प्रत्येकाचा तो सांभाळ करतोय आणि हृदयाच्या आकाशात तिथेही एका जीवाचा सांभाळ करतोय. बाहेर जगाचा सांभाळ करतोय, आज जीवाचा सांभाळ करतोय. हे सगळं त्याला माहित आहे, हे तुला माहित का नाही? कारण एकच, अहंकार. पुरुषार्थाला मोठेपण दिलंस आणि दशग्रंथी ब्राह्मणासारखा डोलत राहिलास, रावणासारखा.
समर्थ स्वतःलाच दूषण लावतात. म्हणून मित्रांनो, असंख्याते भक्त होऊन गेले, तीही साधनांचे बहु कष्ट केले. नवे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी वृत्त जन्मासी आलो. जे करायचं होतं ते माझ्याकडून राहून गेलं. तुझ्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे. येनकेन प्रकाराने शास्त्रात बी पाहिलं आणि शेवटी अनुभव संपन्न महापुरुषाने सांगितलं, देव हृदयात आहे, शास्त्रात वाट सांगितली. मग शास्त्राच्या वाटेनं हृदयापर्यंत जाता येत नाही, तर संतांच्या वाटेनं जाता येत, संतांच्या संगतीनं हृदयापर्यंत जाता येत. शास्त्र फक्त बोर्ड लावून ठेवतात, हे करा, हे करू नका, इकडे वळण आहे. नारायण प्रत्येक महापुरुषाने अनुभवानंतर हे सांगितलं की बहुदासती तापसी तीर्थवासी, गिरीकंदरी भेट नाही तयासी. की त्याच्या प्राप्तीसाठी कुणी कुणी उगवता आणि मावळता सूर्य सुद्धा बघितला नाही. स्त्री कशी असते जन्मापासून पुन्हा कधी पाहायला मिळालं नाही. भोग कशी असते जिभेला माहीत नाही. स्तुती कशी असते कानाला माहीत नाही. दृश्याचे प्रियत्व कधी डोळ्याला दाखवलं नाही. हे ते दुर्लभम मनुष्य देह. सांगायचे काय, हजारो लाखो या वाटेवरून चालतात, पोचतो कोणी एकच विरळा. का बरं? याचं कारण काय? तर अहंकारातून जन्माला आलेली ममता, ममतेतून जन्माला आलेलं मनातील संस्कार. यासाठी समर्थ भगवंताला प्रार्थना करतात की सदा प्रेमराशी तया भेटलाशी, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. अहंतामणी शब्द ज्ञाने बुडालो, तुझा दास मी व्यर्थ जन्माशी आलो. मला कळालं प्रभू, तू कोणाला प्राप्त होतोस. कारण तुझा स्वभाव असा आहे चराचर जगावर प्रेमाचा वर्षाव करीत राहणं. आणि अशा प्रकारचं जे जगासाठी प्रेम वाटतो त्याला एक भक्तीचं स्वरूप येतो आणि त्याला तू पटकन भेटतोस. तुझ्याच कृपेनं या सुखसागरामध्ये बुडता बी येतं आणि पोहता बी येतं. मी मात्र शास्त्र धुंडाळत राहिलो आणि शब्दज्ञानाचं भांडार डोक्यामध्ये साठवलं. पण खऱ्या अर्थानं प्रेमामध्ये शब्दाची गरज नसते. हे संत कृपेनं कळालं. आणि हा जो अहंकारातून जन्माला येणारा हा गर्विष्ठपणा आहे, मीपणा आहे, त्यानं माझं किती अहित केलंय ते आता कळू लागलं. आणि ते अहित काय होतं, तर ज्या परमेश्वरा दर्शनाची मला ओढ होती, जसं शंकराचार्य म्हणते ज्ञाते तत्वा का संसारा, ज्ञान झाल्यानंतर संसार राहत नाही, ठीक आहे ना, आणि जागं झाल्यानंतर स्वप्न राहत नाही. हे जर सत्य होतं तर मी का चुकलो. म्हणून मी पुन्हा एकदा संतांना शरण गेलो. रामाराया, तुझ्या लेखी संतच तुझं प्रकट रूप आहे आणि त्या प्रकट रूपानंच मला तरण्याचा मार्ग सांगितला. तो मार्ग काय, तर ज्या परमेश्वराचे आपण अंश आहोत त्या परमेश्वराचं ज्ञान आहे कसं, हे मला फक्त संतांच्याकडून कळालं. म्हणून शंकराचार्य म्हणतात की जसं सत्संगे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व. संतांच्या संगतीनं निसंग कसं आहोत आणि निसंग कसं राहावं हे कळालं. निसंग राहण्यामुळे देहाबद्दलचा, दृश्याबद्दलचा मोह निघून गेला. चित्त जे चलित होतं ते आता निश्चल झालं. लाभ काय झाला, तर ज्या जीवनमुक्तीमध्ये महापुरुष जीवन जगतेत त्याची गोडी यायला लागली, त्याची ओढ वाटू लागली, त्याच्यामध्ये अवस्था प्रिय वाटू लागली. हे परमेश्वराच्या ज्ञानानंच होतं, अन्य कशाने होत नाही. हे त्या गुरूंच्याकडून कळू लागलं.
आणि मग मळासंत अनंत शोधित जाय. मग कळलं देवाचा शोध घेण्यापेक्षा देवप्राप्त संतांचा शोध घ्यावा. ठीक आहे ना. त्यांच्याच कडून कळतं की अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. जे सांगता येत नाही, जे बोलता येत नाही, जे दाखवता येत नाही, जे धरता येत नाही, जे आहे ते सोडता येत नाही, पण हे कळालं सत्पुरुषांच्यामुळं, म्हणजे सज्जनाचे नियोगी. भाग्यवंताला तेच याचा उलगडा अगदी त्वरित होतो. आणि अभाग्याला संपूर्ण आयुष्य जरी गेलं तरी हे कळत नाही. कारण काय? कारण काय? तर जीवाचा दुगला व्यवहार. दुगला म्हणजे आपण आहोत संतांचं दाखवायचं. रामसुखदासजी महाराजांच्या भाषेत, तुम सुनते हो मेरे पास आकर सत की चर्चा, लेकिन जीते हो तुम असत में. ठीक आहे ना. जगताना देहबुद्धीत कधी घसरला, किती घसरला तुम्हाला कळत नाही. आणि जागं होऊन पुन्हा तुम्ही त्या मार्गावर येईपर्यंत वेळ भरपूर गेलेला असतो. आणि ज्याच्या संगतीनं जायचं त्यानं तुम्हाला ओळखलेलं असतं. म्हणून महापुरुष लाबाडांच्यासाठी वेळ देत नाहीत, मुळीच देत नाहीत. तशा व्यक्ती पुढे जास्तीत जास्त मौन राहतात. कारण जो स्वतःचा नाही तो कोणाचाच नाही. म्हणून पहिल्यांदा महापुरुषांनी स्वतःची ओळख करून घे. तू कुठे आहेस, का आहेस, किती सुखी आहेस, किती दुःखी आहेस, किती ममतेत आहेस, किती अहंकारात आहेस, किती लोभात आहेस, नाही का. म्हणून एका ठिकाणी समर्थाने उपदेश करायचा आणि समर्थाच्या शिष्यानं देवदेवृषामध्ये अडकायचं. हे किती सत्य आहे का? एका ठिकाणी म्हटले समर्थाचे बाळ काय पांघरेल वाकळ. अरे इंद्राला सुद्धा ऐश्वर्याने असं मी ऐश्वर्य देण्याचं सामर्थ्य आहे, पण तुझी योग्यता नाही का? तर तू एक कलगीतुरा आहेस. म्हणजे वारा जिकडे येईल तिकडे डोलतोस. तू ज्याच्यापाशी जातोस त्याचा होतोस, नाही का. एक कलगीतुरा आहेस तू. अशाला काहीच मिळत नाही. प्रपंच बी नाही आणि परमार्थ बी नाही. हे समर्थांचं परमेश्वर ज्ञानामध्ये सांगणं आलेलं आहे. एकदा का गुरुकडून कळलं की होणार नाही वाटत होतं ते होऊ लागतंय. आणि जे समजत नव्हतं ते समजू लागतंय. जे सांगता येत नव्हतं ते आता सांगता येऊ लागतंय. की मग समजायचं गुरुकृपा होऊ लागली. पण अशा गुरूंच्या शोधामध्ये अनेक महापुरुषांनी आपलं आयुष्य गमावलं. आणि मग ज्यावेळेस हे भक्तिप्रेमाचा बांध आतून फुटू लागतो त्यावेळेस पुन्हा एकदा एकांत प्रिय वाटू लागतो. नको आता कोणी, नको. कारण इथं खरं कुणाला नको आहे. आणि म्हणून श्रुती जसं म्हणते असंगयम पुरुष, श्रुती म्हणते ना असंगयम पुरुष, की तो असंग होतास, असंगच राहा. हे जग कुणाचंच नाही का. अखंडित भेटी रघुराज योग, मना सांडे रे मी पणाचा वियोग. हे पहा, आतमध्ये थोडंसं सज्जनांच्या संगतीने हे बिंबवून घे आणि नीट बिंबवून घे की मी पणाचा त्याग करून अखंडपणे भगवंताच्या रघुराजाची भेटी जर घ्यायची असेल, तो आनंद उपभोगायचा असेल, तर मग एक कर की भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व हे स्वस्वरूपी नस आहे. असं समज की पिंड आणि ब्रह्मांडातले हे सर्व काही एकच तदाकार परमेश्वर रूप जर असलं तरी सुद्धा ते आतमध्ये भासत नाही. म्हणजे जसं डोक्यावर रात्रीचं पहा, दिवसा पहा, आकाश जसं एकच स्थितीत आहे, तसं भगवत दर्शनानंतर, रामदर्शनानंतर अखंड
मग कुणीही येऊ देत, स्तुती करणारा येऊ देत किंवा निंदक येऊ देत. एक सुंदर लक्षण समर्थाने सांगितलं आहे. ते काय आहे? सुरुवातीला ज्यानी निंदते सर्व सोडून द्यावे. कारण असं सांगितलं, एक नवीन गोष्ट मला काल वाचायला मिळाली की निंदकाची तुम्ही चेष्टा का करता किंवा निंदकाचा तुम्ही द्वेष का करता. बघा सुंदर, निंदकाचा द्वेष करू नका, तो तुमचं पाप काढून घेऊन आपलं पुण्य देतोय, त्याला नमस्कार करा. तुमचं पाप काढून घेतोय, तुमचं पुण्य वाढवतोय, पण तुमचं पुण्य वाढवणाराचा द्वेष का करता. ठीक आहे ना, तो तुमचं पाप काढून घेतोय निंदा करून, म्हणून तुम्हाला आनंद झाला पाहिजे त्याचा. तुमचं पुण्य वाढवतोय आणि तुम्ही लवकर त्याच्यामुळे उत्तम गतीला प्राप्त होताय. ठीक आहे. पुढं काय सांगितलं? म्हणाले त्याची अधोगती पाहून तुम्ही भगवंताला साकडं घाला, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करा की प्रभू मला पार केलंस तसं त्यालाही पार कर. ही करुणाष्टक भगवंतापर्यंत तुमची गेली, ठीक आहे ना, प्रार्थना ही भगवंतापर्यंत गेली की मगच भगवंताला कळतं तुमची योग्यता काय आहे. ठीक आहे ना, तुमची योग्यता काय आहे भगवंतालाही कळू लागतं. सांगायचं असतं त्यांना, मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा रागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. तू काही कर, पण तू आधीही तर कुणाचा नव्हतास, नंतरही कुणाचा नाहीस, आत्ताही कुणाचा नाहीस, पण हा भ्रम दूर होत नाही. मधला जो भ्रम दूर करणं ते गुरुकृपेचंच आहे काम, भगवत कृपेचं आहे. आणि हे ज्यावेळेस तुला कळेल त्यावेळेस तुला खरा आनंद येईल. मग आता त्यासाठी काय करावं? असंग राहावं म्हणजे काय करावं? परिसंग सोडून सुखी राहावे म्हणजे काय करायचं? काय करायचं तर ओळखायचंय की देहातलं जे तत्व आहे ते गेल्यानंतर आपल्याला अग्नी देतेत, म्हणजे या देहाला जाळून टाकतेत. देह जळाला की सगळंच जळतं, काहीच राहत नाही. हे जर खरं आहे तर मग आता तू काय करावं? काय नाही, एकच कलियुगामध्ये सुंदर मार्ग सांगितला आणि स्मरणिकेच्या रूपात मी अखंड ते जतन केलं, म्हणजे राम. मी माझ्या इष्टदेवतेचं स्मरण अखंड करत राहिलो, अखंड. म्हणून समर्थ जेवढे ज्ञानयोगी समर्थ का झाले तर आत्मज्ञानी होते म्हणून समर्थ झाले. दास का झाले तर भगवंताच्या जीवावर घर सोडलं होतं. ठीक आहे ना, दुसऱ्या क्षणाच्या नाही, म्हणून ते दास झाले. पण पुन्हा एक अखंड योगत्व बी त्यांना प्राप्त होतं. म्हणजे मोठमोठी योगी जे झाली का नाही त्यांची बी त्यांच्या भेटी झाली. मच्छिंद्ररथांची झाली, दत्तात्रयांची त्यांच्याशी भेट झाली, असं त्यांच्या चरित्रात येतं. तर नक्कीच मग तेही स्वामित्व त्यांनी प्राप्त केलं. मागे सांगितलं त्यांच्याकडे 3 गोष्टी सतत होत्या. पहिली गोष्ट त्याग. ठीक आहे, समर्थांच्या इतका कडक त्याग कोणाकडे नव्हता. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट त्याग, दुसरी गोष्ट वैराग्य, कडक वैराग्य. या गोष्टीबद्दल नकार दिला, नकारच, पण त्याचा स्वीकारच कसला केला नाही त्यांनी, कधी स्वीकार केला नाही. पहिली गोष्ट त्याग, दुसरी गोष्ट वैराग्य. अगदी जगरहाटी मुळं फक्त लंगोट लावली. अन्यथा सत्य हेच आहे की जसं आलोय तसं जायचं आहे. निर्वस्त्र आलो, निर्वस्त्र जायचंय, नाही का? सत्य हेच आहे. कारण आगडी म्हणते मला तेही नको, आगडी म्हणते मला तेही नको तुझं वस्त्र. का तर मूळ वस्त्राचा त्याग केला नाहीस. म्हणजे काय? संसार वृत्तीचा, हेही एक वस्त्र आहे. तर म्हणून समर्थांचं मोठेपण म्हणजे एक त्यागी होते, दुसरी गोष्ट वैरागी होते, आणि तिसरी गोष्ट कमालीचे उपरत होते.
ठीक आहे ना. उपरत म्हणजे समोर वस्तू आहे की नाही याच्याही पलीकडे गेलेली होती वरती. आणि वैराग्य म्हणजे असून भोगायचं नाही. म्हणून या समर्थाने आपल्याला शिकवण देताना शेवटी सांगितलं, तुम्हाला आता पारच व्हायचं असेल तर एक मी उपाय सांगतो, ज्या उपायामुळं मी पार झालो. मनामत्सरे नाम सांडू नको हो. म्हणून कुठल्याही गोष्टीचा जर तुझ्या मना अनुकूल झालं तर तू नामस्मरण करतोस, मना अनुकूल नाही झालं तर नाम सोडून देतोस. तू तसं करू नको, त्याचा मत्सर करू नको ज्याच्यामुळे तू पार होणार आहेस. नाही मत्सर कशाचा होतं म्हटले, काय देवण आमचं चांगलं केलंय. मनामत्सरे नाम सोडू नको, अति आदरे हा निजी ध्यास राहो. हे आतूनच तुझ्यामध्ये आतून पहा की आपलं नुकसान काय होतं. म्हणून समस्तामध्ये मी सगळ्या 4 वेद 6 शास्त्राचा सार सांगतो. समस्तामध्ये सार हे नाम आहे, किंवा माऊलींच्या भाषेत नामापरते तत्व नाही अन्यथा. तुला उपाय एकच सांगतो की कशा कुठल्याही कलियुगात कुठल्याही साधन तपस्येची तुलना त्याच्याबरोबर होऊ शकत नाही. पण थोडा धीर धर. का तर व्रतावाहने देह संसार चिंता. गरज नसताना हे सगळं संकट असतो ओढवून घेतोयस आणि रात्रंदिवस त्याच्या चिंतेमध्ये आपलं आयुष्य गमावतोयस. मग काय कर, काय कर तर सांगितलं, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. थोडक्यात काय, नाम हे शाश्वत आहे आणि इतर सर्व नाशिवंत आहे. पण तू धारणा चुकीच्या केल्यास. असत्याची धारणा केली, असत्याच्या पाठीमाग आयुष्य गमावलं. सत्याची धारणा केली, सत्यच ध्यानात येऊ लागलं. मग काय करायचं, तर ज्याला भगवंतावर विश्वास नाही त्याला हे नाम कधी सांगू नको, त्याला देऊही नको. ठीक आहे ना. त्याच्या पुढे आपलं नाम प्राणासमान जतन करून ठेव. त्याला हे कळू देऊ नको की मी माझ्या इष्टदेवचा भक्त आहे, इष्टदेवतेचा भक्त आहे. पण विश्वास ठेव, ज्याच्या मुखामध्ये आपला गुरुमंत्र आहे किंवा नाम आहे त्यालाच खरं समाधान आहे. का, नामाच्या ठिकाणी शांती आणि मुक्ती स्वयं दोघी निवास करतात म्हणलेत. नामाच्या ठिकाणी शांती आणि मुक्ती ह्या दोघी स्वयं निवास करतात. अच्छा, नाम सोडून बघ, त्याच्या व्यतिरिक्त दुःख आणि संदेह. ज्यानं नाम सोडलं त्याच्या वाटेला दुःख आणि संदेह ह्या दोन गोष्टी त्याच्या रात्रंदिवस त्याचा पाठलाग करतात. म्हणून विश्वास ठेव, जोला शोक आणि संतापापासून जर मुक्त व्हायचं असेल तर एकमेव उपाय ज्यानं मला पार केला तोच उपाय. भसाराम श्राम योगेश्वराचा, जपो नेमेला नेम गौरी हराचा, स्वे निमवी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा कंत काळी. यशस्वीपणे काय सांगितलंय तुम्हाला की स्वतः करोडो वर्षी ज्यानं तपस्या केली नाही का, अजून जे तपस्येत आहेत, अजून जे तपस्येत आहेत ते आणि त्यांची पत्नी ज्यावेळी ह्या दृश्य जगाकडे पाहतात त्यावेळेस पहिला रामनामाचा आश्रय, इष्टदेवतेचा आश्रय घेतात. म्हणून जपू नेमला नेम गौरी हाराचा. त्याने एक नियमच केलेला आहे की डोळे उघडण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेचं स्मरण आणि डोळे उघडल्यानंतर जगात आपल्या इष्टदेवतेचं दर्शन. हे दोघांचे नियम आहेत शिवपार्वतीचे. म्हणून त्या गौरीहाराचा जप केला तेव्हाच तिचा शंकराचा ताप विषप्राशन केल्यानंतर सुद्धा त्या रामनामानंच गेला. हे ज्या विश्वासानं शिवजीने सांगितलं, महादेवाने सांगितलं, त्याच विश्वासानं समर्थ म्हणतात मी तुम्हाला सांगतोय, मी सुद्धा याचसाठी हे प्रपंच हा संसार सोडला होता.
कारण तो सुद्धा माझ्या कुटुंबानं माझ्यामध्ये विषासमान पेरला होता. का? तर तुला विवाहित करायचं आहे आणि प्रपंच करायचं आहे. हे विष माझ्यामध्ये होतं, ते सुद्धा मी पचवलं आणि त्या शत्रूपाशी मी विजय प्राप्त केला. असो, सर आपल्याला शेवटी एवढंच सांगतो, दासनवमीच्या निमित्तानं अखंड त्यांनी 2 प्रकरण लिहिले. त्या 2 प्रकरणामध्ये एक सख्यत्व आणि एक दासत्व हे त्यांना अतिप्रिय आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी माझी आणि त्यांची अशी प्रार्थना आहे की प्रसंग कसाही येऊ देत, तू नाम सोडू नको. का? एक तर नाम घेताना कंटाळा करू नकोस, ते फुकटचं आहे. तुझ्या पदरात गुरुनी तुझं पुण्य पाहून टाकलेलं आहे. आणि मी माझी स्वानुभूती सांगतो की ते माझ्या रोमारोमात भरलेलं आहे. म्हणजे मी जरी झोपलो असलो तरी हृदयामध्ये रामनामाचेच ठोके चालतात. आणि श्वासाचं येणं आणि जाणं हे रामनामाच्या आश्रयानं चालतं. या जाणीवेसह मी झोपलेलो असतो. म्हणून मी तुम्हा सर्वांना प्रार्थना करतोय म्हणते समर्थ, की तुम्हाला इथं घालणारा, इथं आणणारा, इथून नेणारा एक तोच आहे, याच्यावर विश्वास ठेवा. कारण तत्वता सार चिंता जर कोणाला असेल, सार सर्वस्व, तर एक तुमची त्यालाच आहे. विश्वास ठेवा. हे जर तुम्हाला सत्य वाटलं तर तुमच्या मुखामध्ये आपोआप नाम येईल. आणि मग या जगामध्ये तुझं काहीही गमावलं नाही, तुझं तुझ्यापाशी आहे याची प्रचिती तुलाच येईल. आणि जसा श्रीहरीचा पहिला लाडका होतास, तसाच इथून जग सोडल्यानंतर तेच लाडकेपणानं तो तुझा स्वीकार करेल. या विश्वासावर ते हरी काय, कृष्ण काय, राम काय, रामकृष्ण हरी कुठलंही नाव घे, पण सार एवढं सांगतो, नामाप्रते तत्व नाही. म्हणून ते जाणारे पुण्य शरीर कलियुगामध्ये एवढंच सांगितलंय, ते पुण्य शरीर आहे ज्याला नामाची गोडी आहे. नामाची गोडी म्हणजे ज्याच्यामुळं आपण आहोत, हे ज्याच्या लक्षात येतं, मग तो उरलेलं आयुष्य बी त्याच्यासाठीच देतो. ज्याच्यामुळं आहोत हे आयुष्य त्याच्यासाठीच देतो. आणि त्याचं मूळ स्वरूप म्हणजे हे दिसणारं मायामय जग. मम माया, मायेच्या रूपात मीच आहे. म्हणून मायेत केलेली सेवा मायेच्या द्वारेच मायेला अर्पण कर. जसं गंगेत उभा राहून गंगेतलंच पाणी सूर्याला अर्घ्य देतो आणि त्याचं आचमन करतो आणि बाहेर येतो, त्याप्रमाणे मायेतली सेवा मायेतच अर्पण कर आणि मायातीत परमेश्वराशी तू अखंड रामरूपानं आत्मरूपानं एक राहा. हाच समर्थांना आपल्याला दासनवमीचा आशीर्वाद म्हणून प्रसाद रूपाने दिलेला आहे. याचे सगळे आपण अधिकारी आहोत. कारण 1 वर्षाच्या तपानंतर आपल्याला गुरूंची प्राप्ती झाली आणि आता फक्त त्यांच्या आज्ञेनुसार वाट चालत राहणे आणि जिथं थांब म्हणतील तिथं थांबणे आणि जिथून चाल म्हणतील तिथून चालणे, एवढंच एक आपल्याकडं कर्तव्य आहे. हे ज्याला खरं वाटतंय त्याने मृत्यू लोकातून बाहेर पडण्यासाठी अन्य काही करण्याची गरज नाही. अखंड अखंड स्मृतीत राहणे, अखंड स्मृतीत राहणे, कुणाचे आहोत आणि कुठे आहोत. या सेवेचं पुन्हा एकदा सर्व संतांना आणि गुरूंना, तुम्हा सर्वांना दासनवमीची हार्दिक शुभेच्छेसह दंडवत प्रणाम. राम 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 राम.